सम्यक साम तथागत भगवान गौतम बुद्ध, ईश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा फुले, संत कबीर, संत रोहिदास, माता रमाई, माता जिजाई या सर्व महामानवांना देवाला अभिवादन करून आज शक्तिमुनी मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट रत्नसंभव बुद्ध विहारामध्ये आपण सर्वजण दिनांक 10/12/2024 रोजी मराठवाडा परभणी या ठिकाणी भारतीय संविधान शिल्पाची जी विटंबना झाली यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। परंतु या विटंबनेच्या त्या काळामध्ये एक अतिशय हृदयद्रावक अशी घटना घडली, ती म्हणजे सूर्यवंशी सोमनाथ या तरुण युवकाचा या ठिकाणी शहीद झालेला आहे। त्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलेला आहोत। तर मी सर्वप्रथम विनंती करतो की राहुल ठाणे आणि महावीर जगताप विनंती करतो की त्यांनी पुष्पार्पण ज्वलन करायचं आहे आणि 2 महिला या कोणी स्वच्छ जागेवर उभा राहा, नंतर सर्वजण वाहतील, नंतर मग मी हात जोडायचे सर्वांनी। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अधिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। आमे सुमिच्चाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मज्जपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष
लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय संविधान. तसेच निषेध नोंदवणीच्या नंतर सुद्धा जो अनुसूचित प्रकार झाला, सूर्यवंशी सोमनाथ या तरुणाचा जो उद्याचा भावी वकील ॲडव्होकेट असा होणार होता, त्याचं ऍडमिशन सुद्धा पुण्यामध्ये होतं, तो त्या ठिकाणी हुतात्मा शहीद झालेला आहे. तर मी त्या ठिकाणी संविधानाची विटंबना झाली ही सर्वांसाठी वाईट गोष्ट आहे. पूर्ण भारतीयांसाठी, आपल्यासाठीच नाही तर पूर्ण भारतीयांसाठी वाईट गोष्ट आहे. हे करतो आणि सोमनाथ सुरवशी यांचं पोलिसांच्या पोलीस कोठडीमध्ये जी त्यांना जास्त त्यांच्यावरती मारा केल्यामुळे त्याचं निधन झालं, त्यांना पण भावभावना श्रद्धांजली वाहतो. परभणी येथे काही समाजकंटकाकडनं भारतीय संविधान शिल्पाची जी विटंबना करण्यात आली त्याच्याबद्दल आपण इथे त्याचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत. त्याचप्रमाणे आपले जे भीमसैनिक आहेत रस्त्यावर उतरून त्यांनी याच्याबद्दल आवाज उठवला, त्याही भीमसैनिकांना माझा सलाम असेल. आणि आपला जो भीमसैनिक आहे सोमनाथ सूर्यवंशी हा नुकताच गावाकडे गेला होता कोणत्याही कारणासाठी, तर त्याला पोलिसांनी उचलून अमानुषपणे मारहाण केली, तर त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला. त्याच्यामुळे मी महाराष्ट्र पोलिसांचा इथे जाहीर निषेध करतो. देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारचा सुद्धा जाहीर निषेध करतो की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य मुद्दामून जाणून बुजून आपल्या समाजावर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी मी सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहतो आणि निषेधही करतो.
झालं